वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. कृपा करो राधारानी कृपा करो राधारानी कृपा करो राधारानी कृपा करो राधारानी. तू ही वृंदावन की ठाकुरानी तू ही वृंदावन की ठाकुरानी. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. श्रीमद्भागवतामधील 6व्या स्कंदामधील 16वा अध्याय. चित्रकेतुला वैराग्य आणि संकर्षण देवाचे दर्शन. श्री शुकवाच. अतं देव ऋषी राजन सस्प्रेतनुपातमजं दर्शयित्वा वेति उवाच ज्ञातीनामनुशोषतामं. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिताम, त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराला जीवात्मा शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले. नारद म्हणाले, हे जीवात्मा, तुझे कल्याण असो. बघ, तुझे माता पिता संगी सोयरे तुझ्या वियोगाचे अत्यंत शोकाकुल झाले आहे. नारदवाच. जीवात्मान पच्चे भद्राते मातर पिता रचतते सुवदो बांधत्वा तमाशुचा त्वताय भूषणम कलेवरं सोमाविच्च शेषमायुस्वादरुतं बुडाच भोगना प्रीतुपत्रादी निष्ठितानुपासनम. तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या अतिष्ठाबरोबर घालव आणि राजसिंहावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे. जीवाच. जीवात्मा म्हणाला, मी आपल्या कर्मानुसार देवता मनुष्य पशु पक्षी इत्यादी योनीमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मामध्ये माझे माता पिता झाले. कंचमीन मनयो मय्या पितरो मातरो भवन कर्माभिर्भाव्यमानस्य देवाति योनियोनिशां बन्धुन्यात्म्यारि मध्ये स्था मित्रो दासीन विद्दिशं सर्वे वै सर्वेषा भवन्ति कर्मशोमितां. निरनिराळ्या जन्मामध्ये सर्वजण सर्वांचे भावबंध, नातलग, शत्रू, मित्र, मध्यस्थ, तटस्थ आणि देश करणारे होत असतात. यथा वस्तुनी एता वस्तुनी पन्यानी मादिनी तत्वता पर्यटनी नरेशा जीवयिनीषु कर्तेषु. जसे सोने इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे जाता येतात, त्याचप्रमाणे जीव सुद्धा निरनिराळ्या योनीमध्ये जाता येतात. नित्य असणाऱ्या पदार्थाचा संबंध सुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्याचा ज्या वस्तूशी संबंध असतो तोपर्यंत त्याची त्या वस्तू बाबत ममताही असते. नित्य सौता संबंधो अनित्य दृश्यते नुषीं यावगास्यै संबंधो ममत्वा तावदेव. नित्य असणाऱ्या पदार्थाचा संबंध सुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्याचा त्या वस्तूची संबंध असतो तोपर्यंत त्याची त्या वस्तूबाबत ममताही असते. एव योनिगतो जीवास नित्यनिरारकृतं यवद्यनोपाल लभ्यते तावत्यस्य तस्य ततम्. एव नित्यो वयं सुष्मा एष सर्वस्य सुदुःखम् आत्ममाया गुणे विश्वं
मात्मनं सृजते प्रभुं. जीव हा कायमचा आणि अहंकाररहित आहे. तो कर्मामध्ये येऊन जोपर्यंत या शरीरात राहतो तोपर्यंत ते शरीर आपले समजतो. हा जीव नित्य अविनाशी सूक्ष्म सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे. हा ईश्वर रूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणाने स्वतःला विश्वाच्या रूपामध्ये प्रकट करतो. याला कोणी अत्यंत प्रिय नाही आणि कोणी अप्रिय नाही. आपला नाही की परका नाही, कारण गुण दोष करणाऱ्याच्या वृत्तीचा एकटा साक्षी आहे. हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे. म्हणून हा शरीराधिकाचे गुणदोष आणि कर्मफळे घेत नाही. नेहमी हा त्रयस्थाप्रमाणे तटस्थ राहतो. नास्याति प्रिय कंचिता प्रिय सो परोपि वा एक सर्वदीया द्रष्टा कर्तुना गुण दोषये नादतात्मायि गुणन दोषान क्रियात फलम उदासीनवदासीनं परावरदुगीश्वरम. श्री शुकवाचम. श्री शुकदेव म्हणतात, असे सांगून तो जीवात्मा निघून गेला. तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडून दिला. एतो गतो जीवो ज्ञानैत्वत्वेतता विस्मिता मुमुंची शोकशित्वा ससंय शृंगालामं नियर्ते ज्ञातयो ज्ञातिरिय कुतोजितं क्रियां तन्यदिदस्तीय शोकमो भयातिदम्. यानंतर त्याच्या नातलगाने मुलाच्या मृतदेहाचे योग्य ते औद्यदैविक क्रिया पूर्ण केल्या, ज्यामुळे शोकभोग भय आणि दुःखाची प्राप्ती होते. तो सोडण्यास कठीण असा स्नेह सोडून दिला. ज्या राण्यांनी बाळाला मारले होते त्या बालहत्या केल्यामुळे लज्जित व निस्तेज झाल्या होत्या. त्यांनी अंगिरा ऋषीचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येचे प्रायचित्त घेतले. अशा प्रकारे ऋषीच्या उपदेशाने विवेक बुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तीप्रमाणे चित्रकेतू घरदार रूप अंधाऱ्या विहिरीतून बाहेर आला. बालत्व विडिस्ता ते बालहत्यातं प्रवाम बालहत्या व्रतं चेरू ब्राह्मणे त्रिरूपितं यमुनाय महाराजा स्मराणे निजभाषितं सहितं प्रतिबुद्धात्मं चित्रकेतो दिजोतिविं गृहानत्त कृपा त्रिशकान्तं सरं पंकादिवं दीपम् कालिन्दी विधिवतं ज्ञात्वा कृतपुण्य जलक्रियां मौनेन सहिता प्राणो ब्रह्म उत्तराववन्दतं. यमुना नदीत विधीपूर्वक स्नान करून त्याने तर्पण इत्यादी धार्मिक क्रिया केल्या. त्यानंतर इंद्रांना जिंकून आणि मौन धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले. चित्रकेतू जितेंद्रिय भगवत भक्त आणि शरणागत आहे असे पाहून भगवान नारदांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला आहे. हे भगवान वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो. आपण विज्ञान स्वरूपात आपली मूर्ती परमानंदमय आहे. आपण आपल्या स्वरूपरूप आनंदात मग्न आणि शांत आहात. दैत्यबुद्धी आपल्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. मी आपल्याला नमस्कार करतो. अतं तस्यै प्रपत्ताय भक्ताय प्रयत्नाने भगवत नारदा प्रीतो विगामितामुवाचः ओम नमस्तुभ्ये भगवते वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्राय नमः सर्कष्णाय च नमो विज्ञानमात्राय परमानन्दमूर्तये आत्मरामाय शान्ताय निवृत्तनेतदृष्टये आत्मानन्दावृते ननेस्तमूर्तये नमः ऋषिकेशाय महते नमस्ते विश्वमूर्तये. आपल्या स्वरूपरूप आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित राग द्वेषाधिक सोडून दिले आहेत. आपण सर्वाचे इंद्रियाचे प्रेरक महान आणि विराट स्वरूपात मी आपल्याला नमस्कार करतो. आत्मानंदाभूते वानस्तेषु तोमये नमः ऋषिकेशाय महते नमस्ते विश्वमूर्तये. वचन स्फुरन्ति प्राप्ये यय कोमणसा सहं अनमरूपसी नमात्र सवेत सदसत्त परम. मन आणि वाणी आपल्यापर्यंत न पोचता मधूनच परत येते. त्यानंतर अद्वितीय ज्ञान रूपरहित चेतनमात्र आणि कार्यकारणाच्या पलीकडे जी वस्तू शिल्लक राहते ती आमचे रक्षण करते. हे कार्यकारण रूप जग ज्यापासून उत्पन्न होते त्याच्याच राहते आणि ज्याच्यामध्ये विलीन होते. मातीच्या वस्तूत माती ओतप्रोत व्यापलेली असावी त्याचप्रमाणे सर्व विश्वात व्यापून असणाऱ्या त्या परब्रह्मस्वरूप आपल्याला मी नमस्कार करीत आहे.
आपण जरी आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापून आहात तरी आपला मनबुद्धी आणि ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाही. तसेच प्राण कर्मेंद्रिय आपल्या क्रियारूप शक्तीने स्पर्श सुद्धा करू शकत नाही. मी आपणास नमस्कार करतो. जसे लोखंड अग्नीने तापल्यानंतर जाळू शकते, रवी नाही, त्याप्रमाणे शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आपल्या चैतन्य युक्त होऊन जागृतीत व स्वप्नात आपापली कामे करतात. ते सुषुप्ती आणि मूर्छित अवस्थेत चैतन्याने युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात. ज्याला द्रष्टा म्हणतात ते आपलेच एक नाव आहे. जागृती अवस्थेमध्ये आपण त्याचा स्वीकार करता. महाप्रभावशाली महाविभूतीपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो. श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या करकमलाच्या कड्यांनी आपले दोन्ही चरकमलांच्या सेवेमध्ये तत्पर असतात. प्रभू आपणास सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. यत्र परिशानी नाविदो मनोबुद्धी त्रियासवम अंतर्बहिष्यवितते वेममत्वातो स्मरं देहान्द्रियम्रान मनोदियो मे एदंश विद्वा प्रचलन्ति कर्मसु नैवद्यालोमि वा प्रतं तस्थानेषु तदं द्रष्टापदेशमिति. ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभवाय महाविभूतिपतये सकला सात्वपरिरूढं निकरं करमलकुडमलोपलालितचरणाविन्दुरयुगलं परममिष्टितमस्ते. श्रीशुकवाच भक्ते ताप्रपत्ताये विद्यामाशित नारद एयावसिगसा कदाम स्वयंभू प्रभो चित्रकेतुस विद्यातयेश नारदमाशितं नारयमास सप्तामदश्च सुसमाहितं. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतूला या विद्येचा उपदेश करून महर्षी अंगिराच्या बरोबर ब्रह्मलोकी निघून गेले. नारदाने दिलेल्या त्या विद्येने चित्रकेतूने त्यांच्या आज्ञानुसार फक्त पाणी पिऊन 7 दिवस मोठे एकाग्रतेने अनुष्ठान केले. हे राजा, त्यानंतर या विद्याच्या अनुष्ठानाने 7 रात्रीनंतर राजा चित्रकेतूला विद्याधराचे अखंड हरिपत्य प्राप्त झाले. तस्य सप्तरात्राते विद्याधार्यमानये विद्याधराधिपत्ये लेवि प्रतीयतं नुपं ततं कतिपयोऽभिवत्ते मनोगतिं जंगामि देवदेवस्य शेषशरणातिकमं. यानंतर काही दिवसांनी त्या विद्येच्या प्रभावाने त्याचे मन आणखी शुद्ध झाले. आता तो देवादेव भगवान शेषाच्या चरणाजवळ जाऊन पोहोचला. मृडाल घोर शिवाशितिवास स्फुरत कीटकीरकण्डित्रखङ्गानं प्रसन्नवत्रारुणलोचनं मृतं दर्शादि सिद्धेश्वरमंडले प्रभुं. भगवान शेष सिद्धेश्वराच्या समुदायात विराजमान आहेत. त्यांचे शरीर कमळातील तंतूप्रमाणे गौरवर्णाचे आहे. त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. डोक्यावर मुकुट, दंडामध्ये बाजूबंद, कमरेला कमरपट्टा आणि मनगटामध्ये कडी इत्यादी अलंकार चमकत आहे. डोळे अरुणासारखे तांबूस वर्णाचे आहेत आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसत आहे. असे त्यांनी चित्रकेतूला दर्शन झाले. भगवान शेषाचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूची सर्व पापे नष्ट झाली. त्याचे अंतःकरण शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ झाले. हृदयामध्ये भक्तीचा पूर आला. त्यामुळे नेत्रामधून प्रेमाश्रू वगळू लागले. शरीरावर रोमांच उभे राहिले. अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषाला नमस्कार केला. तदर्शतो सा समस्त किल्मिषं स्वस्यमलंतकर्णो बेनायानुमुने प्रवद्य भक्ते प्रणयानुलोचनं प्रहष्टरोमान पदादिभूषणं स उत्तम श्लोकपदावजविष्टनं प्रेमासुलेशे रूपमयानिमुं प्रेमोरुद्राखिला वर्णनिर्गमं नैव शकता प्रसमिडितं चिरं. त्याच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे भगवान शेषांचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला. प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकले नाही. पुष्कळ वेळपर्यंत तो भगवान शेषाची मुळी स्तुती करू शकला नाही. थोड्या वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली. विवेक बुद्धीने त्याने मन एकाग्र केले आणि सर्व इंद्रियाच्या बाह्यवृत्ती रोखून धरल्या. नंतर ज्याच्या स्वरूपाचे पाचरात्य इत्यादी भक्तिशास्त्रात वर्णन केले आहे त्या जगद्गुरून त्याने स्तुती सुरू केली. ततं समदाये मनोमनिष्यायं प्रवाशयेतात प्रतिलब्धमागसं नियम्य सर्वान्द्रियबाह्य वर्तने जगद्गुरु सात्वत शास्त्रं विग्रहम्.
चित्रकेतू म्हणाला, हे भगवन आपण अजिंक्यात तरी जितेंद्रिय समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकले आहे. आपण सुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे. हे निष्काम भावाने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणाने स्वतःलाही देऊन टाकता. भगवान जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आपल्या लीला विलास आहेत. विश्वनिर्माता ब्रह्मदेव इत्यादी आपल्या अंशाचे अंश आहेत. तरी सुद्धा ते स्वतःला तुमच्याहून वेगळे समजून उगीच असे एकमेकाशी स्पर्धा करतात. अतिशय लहान परमाणूपासून ते सर्वात मोठ्या महत्त्वापर्यंत सर्व वस्तूंच्या सुरुवातीला शेवटी आणि मध्य आपणच असता. तरी आपण आधी मध्य आणि अंत रहित आहात. कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरुवातीस आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्ये सुद्धा असते. पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक 10 पट 7 आवरणाने घेतलेला हा जो ब्रह्मांड कोश आहे तो आपल्याप्रमाणे दुसऱ्या कोट्यावधी ब्रह्मांडासह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो. आणि असे असून सुद्धा त्याला आपला अंत लागत नाही, म्हणून आपण अनंत आहात. चित्रकेतुर्वाच अजितं जितं समं पतिभिः साधुभिः भवञ्जितात्मभिः भवतां विजितात्मेन भजता ममात्म आत्मनो करुणा ततं विभव खलु भगवनं जगत्तु स्थितिलयादिनीं विस्मसुजस्ते शासतं उषा पर्दते मुतगभीते परमाणु परं महतो सोदमागैतरोत्रैविरम् अरवन्ते सत्वता यदा ध्रुवत देवान्तरोपे चित्ते देविरेशे किलारुतं सप्तशि गुणोत्तराणकोशं यत्र प्रतते कल्पं साणकोटि विस्तदम् विषयतृषो नरपशयो य उपासते विभूतिनानं परत्वामं तेषमाशिषैषा तदन्विनश्यते एताराजकुलम्. जे नरपशु केवळ विषय भोगस इच्छितात ते आपले भजन न करता आपल्या विभूती स्वरूप इंद्रादिक देवतांची उपासना करतात. ए प्रभू, जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्याच्या अनुयायाशी उपजीविकाही नाहीशी होते, त्याचप्रमाणे शूद्र उपास्य देवताचा नाश झाल्यावर त्यांनी दिलेले भोगही नष्ट होतात. ए परमात्मा, ज्ञान स्वरूप आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेल्या सकाम भावना सुद्धा इतर कर्माप्रमाणे जन्ममृत्यू रूप फळे देणारी असत नाही. जसे भाजलेल्या बीजांना अंकुर येत नाही, कारण जीवांना जी सुख दुःखाधिक धंदे उत्पन्न होतात ती निर्गुणापासून नव्हे तर सत्वाधिक गुणापासूनच होतात. कामादियाति रचितां न परं रोतीता करम बीजानीं ज्ञानात्ममे गुणमये गुणगणोत्पीदन्द्वजालानीं जितमजित तत् भवता यदा भगवत धर्ममनवदं निष्कृजनाय मुनये आत्मरामं येमुपासते प्रवर्गये. ए अचिज्यावे, आपण विशुद्ध भागवत धर्माचा उपदेश केला होता त्याच वेळी आपण सर्वांना जिंकून घेतले, कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठेवणारे आत्मराम सनकारी ऋषी सुद्धा मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्यास भागवत धर्माचा आश्रय घेतात. विषमर्तेन यत्र नृणा त्वममी मम तत्त्वेते यदन्यते विषमधिया रचितोय स विशुद्ध शयुष धर्म बहुलम. भागवत धर्मामध्ये मी तू आणि किंवा माझे तुझे अशी विषमबुद्धी नसते. ह्या उलट ज्या धर्मात भेदबुद्धी असते ती धर्म अशुद्ध, नाशवान आणि अधर्मप्राय असतो. आपले आणि दुसऱ्याचे सुद्धा अहित करणाऱ्या सकाम धर्माने आपले किंवा दुसऱ्याचे काहीही साधणार आहे. जेव्हा या धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला स्वतःला पीडा होते तेव्हा आपला राग येतो, जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो अधर्म होतो. आपण ज्या दृष्टीने भागवत धर्माचे निरूपण केले आहे ती कधी परमार्थापासून विचलित होत नाही. म्हणून जे संत पुरुष चराचर सर्व प्राण्यामध्ये समदृष्टी ठेवतात तेच त्या धर्माचे सेवन करतात. कशमो निरपयो क्रियानर्थ सोपानद्व धर्मनं सद्रोतं तमं कोप परस्पीडियादिता धर्मं न व्यभिचरति तावेशयामितो भागवतो धर्मां चिरस्यते वित्तोयमुपासते. भगवान आपल्या केवळ दर्शनास माणसाची सर्व पापे क्षीण होतात. हे काही अशक्य गोष्ट नाही, कारण आपले नाव एक वेळा ऐकल्याने नीच चांडाळ सुद्धा संसारातून मुक्त होतो. नहि भगवात घटितामिदं दो दर्शानो किल वापशायं एता सकुच्यमनात
पुलकसपो विमुच्यते संसारातम. भगवान यावेळी आपले केवळ दर्शनास माझ्या अंतकरणाचे सर्व मन धुतला गेला आहे. ते योग्यच आहे, कारण आपले भक्त असणाऱ्या देवर्षी नारदाने जे काही सांगितले ते खोटे होऊ शकत नाही. हे अनंत आपण संपूर्ण जगाचे आत्मा आहात, म्हणून जगात प्राणी जे काही करतात ते आपण सर्व जाणत असतात. म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, त्याचप्रमाणे परमगुरु अशा आपल्याला मी काय निवेदन करावे. नहि भगवात घटितामिदं दर्शनातृणां लिखपापशये यत्मा सकुशवनान्ता पुलकसकोमिष्यते संसनादम्. अतं भगवान् वै मधुना दण्डवलोकपरिमुष्टशैमलां सुरक्षिरुषिणा यदोदितं तावकीनं कथमन्यता भवाति. विधिमनन्त समस्ततवं जगत्मानुजनेरिचरितं विदप्ये परमगुरु क्रियदेवं सवितु खगोदेम. भगवान आपल्यास आधिपत्याखाली साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो. कुयोगी भेद दृष्टीने आपले खरे स्वरूप जाणत नाही. अत्यंत शुद्ध स्वरूपाशी आपणास मी नमस्कार करतो. ज्याची शक्ती प्राप्त करून कर्मेंद्रिय कर्म करण्यास समर्थ होतात, तसेच ज्याच्या दृष्टीने युक्त होऊन ज्ञानेंद्रिय आपले आपले विषय ग्रहण करण्यास समर्थ होतात, ज्याच्या मस्तकावर हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते, त्या सहर्ष शीर्ष भगवंतांना मी नमस्कार करतो. नमस्तुभ्ये भगवते सकल जगत्तितलयो देशाय दुर्वसितात्मगतये कृयोगिनाभिधा परमहंसाय. यवेश सन्तु मनो विश्वसृजं श्वसन्ति ये चकिता मनुचित्तये उच्चकन्ति भूमण्डल सर्षपायाति यस्य मुग्निं तस्मै नमो भगवतेस्तु सहस्रं भूधने. श्रीशुकवाच सततो भगवान मे मनस्त भाषते विद्याधरपती प्रीत चित्रकेतू कुरु. श्री सुखदेव म्हणतात, हे कुरुश्रेष्ठा, विद्याधराचा अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंताची अशी स्तुती केली, तेव्हा ते प्रसन्न होऊन त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, राजन, नारदाने अंगिरा याला तुला माझ्या संबंधी ज्या विद्याचा उपदेश केला, त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहे. मीच सर्व प्राण्यांच्या रूपात आहे, मीच त्याचा आत्मा आहे आणि मीच पालन करता सुद्धा आहे. शब्द ब्रह्म, वेद आणि परब्रह्म हे दोन्ही माझे सनातन रूपे आहे. कार्यकारण रूप जगामध्ये आत्मा व्यापून आहे आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थित आहे. तसेच या दोन्हीमध्ये मी अधिष्ठान रूपाने व्याप्त आहे आणि माझ्यामध्ये या दोन्हीची कल्पना केली आहे. ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्ये पाहतो, तसेच स्वप्नातच जागा होऊन आपण अंथरुणावर असल्याचे जाणतो, त्याचप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया होत. हे जाणून सर्वांच्या साक्षी असणाऱ्या मायातीत परमात्म्याचे स्मरण केले पाहिजे. झोपलेल्या पुरुष ज्याच्या साहाय्याने आपली झोप आणि त्यातील अतींद्रिय सुखाचा अनुभव घेतो, तेच ब्रह्म मीच आहे. त्याला तो आपला आत्मा समज. मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांना अनुभव घेणारा आहे. तो त्या अवस्थेत राहणे वास्तविक त्याच्यापासून वेगळा आहे. सर्व अवस्थेमध्ये अखंड असणाऱ्या ज्ञानच ब्रह्म आहे, तेच परब्रह्म आहे. जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो स्वतःला वेगळा समजतो. त्यामुळे या संसार चक्रात सापडतो आणि जन्मांतर जन्म आणि मृत्यूनंतर मृत्यू याला प्राप्त होतो. ही मनुष्य योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे. ही मिळाल्यानंतर जो आपला आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही, त्याला कोणत्याही योनीत शांती मिळू शकत नाही. राजा, कर्म करण्यामध्ये दुःख आहे आणि त्यापासून मिळणारे फळही दुःखदायी आहे, परंतु कर्मामध्ये निवृत्त होण्यास निर्भयपणा आहे. असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्माचा किंवा त्याच्या फळाचा संकल्प करू नये. श्री भगवान उवाच. एदत्तो व्यात मिनुशासनं संसितो तत राजन विगय दर्शनाच मे अवे सर्वभूतानि भूतात्मभूतभावनं शब्द प्रम परब्रह्म मोभ शाश्वती तनो लोके वितत्मान लोकचात्मनि संतनम् उभयमय व्याप्तमयी चोमयं कुतम् एता सुषुप्त पुरुषो विश्वापचत्ति चात्मनिम् आत्मनमेदेश मन्यते स्वप्रोपस्थितम् एव जागनाति जीवस्थानि चात्मनं मायापातानि विज्ञाय द्रष्टाय परस्मरेतं यन प्रसुप्त पुरुष स्वप्रवेदात्मनस्ततां सुखस्य निर्गुण ब्रह्मा तमात्मा वे माम उभय स्मरत पुसा सोपा प्रतिबोधयो अवेत्ति वितरित तदान ब्रह्मं ततं परम् एदेत स्मृतं पुसो मद्भावमित्रमहात्मनं तत् संसारे तस्य देहादेयो मृते मृतिं
लब्धे मानुष्य योनी ज्ञान विज्ञान संभवाम आत्माने बुद्धेय किचितमामुयाते स्वत्वयाय परिक्लेश ततं फल विप्रयम अभयम चार्मिन्याये संकल्प विदिवेत कवीम. सर्व स्त्री पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासून सुटका व्हावी यासाठी कर्म करतात, परंतु त्या कर्मामुळे त्यांचे दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही. ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्माचे व त्याच्या फळाचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे तिन्ही अवस्था आणि त्याच्या अभिमानी यापेक्षा तो विलक्षण आहे हे जाणले पाहिजे. सुखाय दुःख मोक्षाय कुवते दमंती क्रिया तदनिवृत्ती प्राप्ती दुःखासे सुखासे च एवं विप्रये बुद्धेनुना विज्ञान भीनिमाय आत्मनसे गती सूक्ष्मा ज्ञानंत्रये विलक्षणं दृष्टा सुतानि मात्रं निमुक्ता स्वेन तेजसां ज्ञान विज्ञान संतुष्टे मवक्त पुरुषे भवेतम्. एतावाने मनुजेने पुनबुद्धिभिं सर्त सर्वात्मनेयो यत्मनात्मे दर्शनम. हे जाणून माणसाने एक आणि परलोकविषयी भोगापासून विवेक बुद्धीने अलिप्त राहावे आणि ज्ञान व विज्ञानातून संतुष्ट राहून माझा भक्त व्हावे. योग मार्गाने तत्व समजणाऱ्या माणसाने आपल्या सर्वात मोठा स्वार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा याच्या ऐक्याचा अनुभव घेणे. हे राजन, माझे हा उपदेश जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील तर ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन लवकर सिद्ध होशील. तमेच राजत्वचो मम ज्ञान विज्ञान सपुत्वं धारयितु सिद्ध्यसिं. श्री शुकवाच असे भगवान नित्यचित्रकेतु जगद्गुरुं पच्चित्मा विश्वात्मा तदस्ते हरिम. श्री शुकदेव म्हणतात, त्यानंतर जगद्गुरु विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतूला असे आश्वासन देऊन त्यांच्यासमोर अंतर्धान पावले. अध्याय 16 समाप्त झाला. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमसंहिताये षडस्कंदे चित्रकेतु परमात्मा दर्शन नाम षोडोध्याय. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय.